नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। अधिक मास सुरू आहे। जवळपास 11 दिवस झाले अधिक मास सुरू होऊन। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक मास संपण्याआधी आपण कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याबद्दलची माहिती देणार आहे। तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल आणि धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आजच दिल्लीकर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, 17 मे 2026 पासून अधिक मासाला सुरुवात झाली। अधिक ज्येष्ठ सध्या चालू आहे। 15 जून 2026 पर्यंत तो असणार आहे। भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असणारा हा महिना अतिशय पवित्र मानला जातो। या महिन्याला पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं, मलमास म्हणतात किंवा धोंड्याचा महिना असंही म्हटलं जातं। या महिन्यामध्ये लेक जावयाचा मानपान केला जातो। त्याच्यामध्ये आपली लेक असेल, जावई असतील तर त्यांना साडी, कपडे, त्याचबरोबर 33 म्हणजे 30+3 या संख्येमध्ये अनारसे किंवा जाळीदार गोड पदार्थ दिले जातात। एक निरांजन सुद्धा दिलं जातं। तर ते कशासाठी? आपल्या लेकीचा वंश हा परंपरेने वाढत जावा, त्याच्यामध्ये कधीही खंड पडू नये आणि तिच्या वंशाची कीर्ती सर्वदूर पसरावी म्हणूनच हा दिवा असेल, निरांजन असेल तर ते देण्याची प्रथा आहे। आपण ते फक्त जावयाला दिलं तरी पण चालतं किंवा लेक आणि जावई या दोघांना 2 निरांजन दिले तरीही चालतं। तुमच्याकडे या बाबतीत काय प्रथा आहे किंवा तुम्ही कोणती परंपरा या बाबतीत पाळत असतात मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर कोणी कोणी अधिक महिना चालू आहे म्हणून ब्राह्मणांना सुद्धा दान दक्षिणा देतं। काही घरी अशीही पद्धत आहे की लेक जावई त्याचबरोबर आपल्या लेकीचे जे सासू सासरे असतात त्यांनाही बोलवलं जातं, त्यांचाही मानपान केला जातो किंवा आपल्या लेकीला जी काही मुलं बाळं असतात त्यांचाही मानपान करतात। काही जणांकडे सोनं नाणं देण्याची पद्धत आहे, काही जण फक्त कपडे देतात आणि गोड पदार्थ देतात, निरांजन देतात, तर काही जण पैसे देतात। म्हणजे प्रत्येकाची एक वेगवेगळी रीत असते आणि जो तो आपल्या यथाशक्तीनुसार जावयाला विष्णू रूप मानून, लेकीला लक्ष्मी रूप मानून हे दान करत असतो। आता बघा, लेक जावयांचं हे जे काही वाण असतं किंवा अधिक मासाचं दान असतं याबद्दल जवळपास सगळ्यांना माहिती आहे। पण या महिन्यामध्ये आपण आपल्या पितरांची देखील सेवा केली पाहिजे। तर आपल्या देवघरामध्ये जो पितरांचा टाक असतो किंवा काही जण देवघरामध्ये कायमस्वरूपी पितरांचा टाक ठेवत नाही, फक्त जेव्हा काही विशेष तिथी असेल पितरांच्या संबंधित तेव्हा ते टाक वर काढले जातात आणि त्यांची पूजा केली जाते। तर आपण या महिन्यामध्ये गंगेवर जाऊन त्यांच्या नावाने स्नान करावं किंवा दक्षिणेकडे तोंड करून आपण एकादशी असेल किंवा कोणताही एक दिवस अधिक मासातला की त्या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या नावाने तर्पण केलं पाहिजे। पितरांच्या टाकाची किंवा आपल्याकडे पितरांचा फोटो असेल तर त्यांची पूजा केली पाहिजे। त्यांना देखील गोडधोडाचा किंवा आपण आता या महिन्यामध्ये आमरस, पुरणपोळी यासारखे पदार्थ बनवत असतो तर त्याचा नैवेद्य आपण दाखवावा। आणि समजा तुम्ही अक्षय तृतीयेला आगरी दाखवली नसेल की ज्याच्यामध्ये गौरीचा विस्तव केला जातो, मग त्याच्यावर ते नैवेद्याचे सगळे अन्नपदार्थ ठेवून एक प्रकारे त्यांचा जो सुवास तयार होतो अग्नीवर किंवा त्या विस्तवावर ठेवल्यामुळे आणि तो स्वर्गलोकामध्ये किंवा जिथे आपलं पितृलोक आहे तर तिथपर्यंत तो सुवास पोहोचतो असं मानलं जातं। तर तुम्ही तीच जी कृती आहे ती अधिक मासाच्या निमित्ताने सुद्धा पितरांची सेवा करायची म्हणून करू शकता। त्याचबरोबर काही जणींनी प्रश्न विचारला होता की समजा आई नसेल आणि आपल्याला जर आईची ओटी भरायची आहे या महिन्यामध्ये तर काय करावं? तर तुम्ही तुमच्या माहेरी जाऊन तुमच्या माहेरच्या ज्या काही अन्य स्त्रिया असतात, जसं की आई नसेल पण तुमची काकू असू शकते, आजी असू शकते किंवा अजून कोणी असू शकतं, तुमची वहिनी असू शकते, त्यांचीही ओटी भरली तरी पण चालेल किंवा मग आईच्या फोटोसमोर सगळं काही ओटीचं साहित्य ठेवून नंतर तुम्ही ती ओटी तुमच्या घरातल्या एखाद्या म्हणजे तुमच्या माहेरच्या एखाद्या महिलेला दिली तरीही चालेल किंवा त्यानंतर तुम्ही ती ओटी देवीच्या मंदिरात ठेवली किंवा एखाद्या गोरगरीब महिलेला दिली तरीही चालतं। म्हणजे अनेक पर्याय आहेत, फक्त विषय आहे आईची ओटी भरण्याचा, तर त्याबद्दल मी तुम्हाला हे पर्याय सांगितलेले आहेत। आता देवीची ओटी कशी भरायची याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी केला आहे। ज्यांच्यापर्यंत अजून
तो व्हिडिओ गेला नाही किंवा लिंक गेली नाही तर या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये मी ती लिंक पिन करते, मग हवं तर तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता. देवीची ओटी म्हणजे त्यातल्या त्यात आपल्या कुलदेवीची ओटी या महिन्यामध्ये भरली तर आपल्याला खरंच पुण्यफळाची प्राप्ती होते. कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर कायमस्वरूपी राहतो. तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही कुलदेवीच्या मूळपीठावर जाऊन तिची ओटी भरू शकता किंवा दर्शनाला जाऊ शकता किंवा आपले जे कुलदेव असतात तर त्यांच्याही दर्शनाला तुम्ही जाऊ शकतात. आता अधिक महिना चालू आहे तर एखादा रविवारचा दिवस पाहून किंवा तुमच्या कुलदेवाचा कोणता वार आहे ते पाहून तुम्ही त्यांची तळी भरू शकता. तळी कशी भरायची किंवा तळी काय असते हे बऱ्याच जणांना माहिती नाही, पण सालाबादाप्रमाणे मी दरवर्षी जेव्हा तळी भरण्याचा एक काळ येतो, जसं की कुलदेवाची नवरात्र असते, देवीची नवरात्र असते, म्हणजे आता खंडोबा हे जर तुमचे कुलदेव असतील तर खंडोबाची षडरात्र असते, मार्गशीर्ष महिन्यामध्ये ती येत असते. तर त्यावेळेस आपण चंपाषष्ठीला त्यांची तळी भरतो. तर ती तळी कशी भरायची याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तर खंडोबाची तळी कशी भरावी किंवा देवीची तळी कशी भरावी आणि त्याच्या पुढे जर तुम्ही आपल्या दिल्लीकर मराठी या चॅनलचं नाव लिहिलं तर लगेच ते व्हिडिओ तुमच्या समोर येतील आणि तुम्ही ते व्हिडिओ पाहून मग या महिन्यामध्ये तळी भरू शकता. आता बघा, आपण जसं लेक जावयाला धोंड्याचं दान करतो किंवा आपल्या घरी धोंड्याच्या निमित्ताने लेक जावई आणि जे काही पाहुणे मंडळी येतात आणि त्या प्रत्येकाच्या ताटामध्ये आपण धोंडा वाढत असतो, पण त्या धोंड्यांमध्ये म्हणजे आपण वेगवेगळे पदार्थ भरतो, जसं की पुरण असेल किंवा एखाद्या धोंड्यामध्ये आपण खडे भरतो, म्हणजे खरोखरचा धोंडा ज्याला म्हटलं जातं तर तो खडाही भरला जातो वाळूचा. त्याचबरोबर मिरचीचा तुकडा, एखाद्या धोंड्यामध्ये लाल मिरची पावडर, त्याचबरोबर पैसे असतील, धने असतील, अशा अनेक गोष्टी त्या धोंड्यांमध्ये भरल्या जातात. आणि मग जेवण करायला सुरुवात केली की पहिल्यांदा आपण तो धोंडा उघडून बघायचा, आपल्या धोंड्यामध्ये काय आलं ते बघायचं आणि त्याच्यानंतर आपण म्हणजे तो खाण्याजोगा असेल तर खायचा, काही वेगळा पदार्थ आला असेल की ज्याच्यामध्ये खाण्यायोग्य नाहीये पदार्थ तर तो धोंडा आपण फक्त साईडला ठेवून द्यायचा आणि बाकी जे अन्नपदार्थ आहेत ताटामध्ये मग ते आपण लगेच म्हणजे जेवण करायला एक प्रकारे सुरुवात करायची असते. तर अशा पद्धतीने केलं जातं. पण आपण या महिन्यामध्ये देवांना सुद्धा धोंडे दान करायला अजिबात विसरायचं नाही. पण देवांचे धोंडे बनवताना प्रत्येक धोंडा हा पूर्णाचाच बनवायचा, म्हणजे गोड धोंडे आपण बनवायचे. आणि आपल्या जवळपास एखादं मंदिर असेल किंवा जेवढी मंदिरं आहेत, आणि बघा दसरा असेल किंवा काही विशेष सणवार आला की आपण काय करतो, घरी नैवेद्य बनवतो. मग आपल्याला जेवण करण्यापूर्वी आपण काय करतो, देवघरात नैवेद्य ठेवतो, तुळशीला नैवेद्य दाखवतो. आपल्या जवळपास जी मंदिरं आहेत तिथे सुद्धा आपण नैवेद्य घेऊन जात असतो की नाही. त्याच पद्धतीने आपल्याला धोंड्याच्या महिन्यात म्हणजे हा महिना संपण्याच्या आधी कोणत्याही एके दिवशी सर्व देवांसाठी धोंड्याचा नैवेद्य बनवायचा आहे. त्याच्यासोबतच तुम्ही जाळीदार गोड पदार्थ म्हणून बत्तासे देऊ शकता, अनारसे देऊ शकता किंवा मैसूर पाक दिला तरीही चालेल. म्हणजे एक मैसूर पाकाची मोठी वडी जरी असेल ना तर प्रत्येक नैवेद्यावर तुम्ही थोडा थोडा मैसूर पाक असा तुकडा करून ठेवला. आणि बत्तासे असतील तर आपण ते अख्खे ठेवू शकतो, 1 म्हणा 2 म्हणा जेवढे तुम्हाला वाटतील तेवढे. आणि अनारसे सुद्धा द्यायचे असतील तर मग नैवेद्य आपण अगदी लहान स्वरूपात बनवतो, लहान आकारामध्ये बनवतो. तर असं म्हणतात ना, देव फक्त भावाचा भुकेला आहे, बाकी तर तो जो नैवेद्य आहे तो प्रसाद म्हणून मानव प्राणी किंवा जे काही पशु पक्षी असतात तेच खाऊन घेतात. तर मग त्याच्यासाठी आपण लहान लहान अनारसे बनवले तरीही चालतं. जाळीदार पदार्थ याचा अर्थ काय होतो तर त्या पदार्थाला जेवढी जाळी असते ना, जणू काही एक प्रकारचं ते मोह जाळ आहे किंवा मायाजाल आहे आणि त्या संसार रूपी जाळ्यामध्ये आपण अडकलेलो असतो आणि त्याच्यामध्ये आपलं काही अज्ञान लपलेलं असतं, काही चुकीच्या गोष्टी सुद्धा आपल्यामध्ये असतात. तर सगळं काही स्वीकारून देवाने आपल्याला एक चांगला माणूस बनवावं किंवा त्या सगळ्या गोष्टी स्वीकारून देवाने आपल्याला एक त्याचा जो काही आशीर्वाद आहे तो द्यावा, या अर्थाने आपण ते जाळीदार गोड पदार्थ बनवत असतो. तुम्ही जर धोंडा न्हायला म्हणजेच धोंड्याची अंघोळ करायला अजून पवित्र नदीच्या ठिकाणी वगैरे गेला नसाल तर अवश्य जा. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी अवश्य जा. जपून जायचं, व्यवस्थितपणे तिथे स्नान करायचं, पण कोणत्याही प्रकारचा कचरा करून यायचा नाही.
आणि बघा आता नाशिकला असं असतं की जिथे आपण स्नान करण्यासाठी वगैरे जातो ना रामकुंडावर, तर तिथे असे पानाचे द्रोण केलेले असतात. त्याच्यामध्ये आपल्याला एक ज्योत प्रज्वलित करून देतात, त्याच्यामध्ये काही फुलं ठेवलेली असतात आणि ती ज्योत आपण गंगामाईला म्हणजेच गोदावरीला अर्पण करायची असते. म्हणजे एक प्रकारे आपण गंगेला नदीला ते दीपदान केलं असा त्याचा अर्थ होतो. आणि मग पाणी वगैरे म्हणजे अर्घ्य वगैरे देऊन दर्शन करून आपले हातपाय धुवून आपण परत वरती काठावर यायचं असतं. म्हणजे अशा पद्धतीने ते केलं जातं. तर त्याच्यामध्येच तुम्ही काही बत्तासे किंवा एखादा अनारसा जरी ठेवून दिला तरीही चालतं. कारण यामुळे काय होतं, पाण्यामध्ये जे काही जीवजंतू असतात किंवा मासे वगैरे असतात तर त्यांना आपण ते अन्नदान केलं. आणि जेव्हा आपण असं पाण्यातल्या जीवांना, खास करून माशांना अन्नदान करतो तर त्यांचा आत्मा एक प्रकारे समाधानी होतो, संतुष्ट होतो आणि त्याचा आशीर्वाद जो काही आपल्याला प्राप्त होतो त्यामुळे आपल्या घराण्याला लागलेला कोणताही प्रखर दोष असेल, मग त्याच्यामध्ये पितृदोष असेल किंवा अन्य काही दोष असतील तर ते कायमचे नष्ट होतात. तर अवश्य तुम्ही लक्षात ठेवून ध्यानपूर्वक या महिन्यामध्ये हे काम करायचं आहे. आणि तुम्ही जर तुमच्या घरातल्या ज्येष्ठ मंडळींबरोबर हे काम करण्यासाठी गेला असाल तर तिथे त्यांचे पाय धुवायला अजिबात विसरू नका. म्हणजे आपल्या सोबत आलेल्या आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींचे आपण तिथे पाण्याने पाय धुवायचे, त्यांना नमस्कार करायचा आणि यामुळे सुद्धा आपल्याला पुण्याची प्राप्ती होते असं म्हटलं जातं. तर अवश्य या गोष्टी करा. आणि जर तुम्हाला पवित्र नदीच्या ठिकाणी वगैरे जाणं शक्य नसेल तर घरच्या घरी सुद्धा तुम्ही बादलीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये गंगाजल टाकून आपल्या घरातील ज्येष्ठांचे पाय वगैरे धुवू शकतात. या महिन्यामध्ये गायीची सेवा करणं सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं. खरं तर धर्मशास्त्राचा असा नियम आहे की हिंदू धर्मीय प्रत्येक व्यक्तीच्या घरी गाय असली पाहिजे. त्या निमित्ताने आपण गायीची सेवा करतो. गायीला जे काही वासरू होतं आणि गाय आपल्या वासराला चाटते, तिची लाळ जमिनीवर पडत असते, त्याच्यामुळे आपल्या घरालाच काय घराच्या आजूबाजूच्या परिसराला सुद्धा कोणत्याही प्रकारचा दोष त्याच्यामुळे लागत नाही. इतकी ताकद गायीच्या त्या लाळेमध्ये असते. म्हणजे आता गायीचं दूध असेल, त्यापासून बनणारं दही असेल, तूप, बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, अक्षरशः शेण सुद्धा, हे सगळंच काही पवित्र मानलं जातं आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये. त्याच्यामुळे या महिन्यात आपण गायीची सेवा करायची, तिला चना डाळ आणि गूळ खाऊ घालायचा किंवा सकाळ संध्याकाळ आपण एक छोटीशी भाकरी, पोळी, चपाती जे काही बनवतो तर ते आपण तिला नैवेद्य म्हणून द्यायचं आहे. किंवा घरी नसेलच गाय तर आपण घरामध्ये म्हणजे आपल्या देवघरामध्ये गायीची मूर्ती ठेवू शकतो. एखाद्याचा व्यापार व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर त्याने म्हणजे तुमचं समजा दुकान आहे, त्या दुकानाचं जे काउंटर आहे ना त्याच्यावर तुम्ही गायीची मूर्ती ठेवू शकता, पूजा करू शकता. तुमच्या भागात आसपास कुठे गोशाळा असेल तर तिथे तुम्ही चारा पाणी घेऊन जाऊ शकता आणि तिथे सुद्धा जाऊन तुम्हाला गायीची सेवा करता येईल. तर अशा अनेक साऱ्या गोष्टी आहेत. आणि तुळशीची सेवा सुद्धा आवर्जून या महिन्यामध्ये करा. या महिन्यामध्ये एकदा तरी तुळशीला सौभाग्याचं वाण ठेवा आणि नंतर तुम्ही ते स्वतः वापरू शकता. किंवा तुमच्या घरामध्ये कुणाचं लग्न ठरलेलं असेल, त्या मुलीला तुम्ही ते वाण दिलं तरी सुद्धा चालतं. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी काही माहिती दिली की ज्या गोष्टी आपण अधिक मास संपण्याच्या आत पूर्ण करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुमची एक कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, म्हणजे सर्वांना याची माहिती मिळेल. आपण परत भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच नवनवीन धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. राम कृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय. धन्यवाद.